शिक्षण अधिकार का बालविवाह रीतीचे तोडले तुम्ही पाश का मॅटर्निटी लिव्ह तरी मिळतोय पगार कारण यांना माहिती नाहीये तुमचं काय योगदान हाच प्रॉब्लेम की यांनी वाचलं नाहीये संविधान म्हणून माहिती नाहीये कायदे अधिकार त्यांचा लाभ ज्यांनी वाचलं तुम्हाला ते करतात नमन बाकी यांच्यासाठी नॉलेज म्हणजे रील्स आणि शॉर्ट क्रांती आणतील तुमचे विचार म्हणून करताय डिफेम चालू देशाच्या राजकारणात घाणेरडा गेम फक्त वर्षाचे 2 दिवस आठवतात तुम्ही तुमचे भीमपुत्र भीम कन्या झालेत आता चेंज तुम्ही डोळ्यासमोर ठेवला छत्रपतींचा आदर्श कसा माणसाने माणसाकडे माणूस बनून बघणं पण कायद्याच्या नावाखाली न्यायालयात घोळ आणि लोकांना वाटतंय की तुम्ही तसं लिहिलं. बाबासाहेबांबद्दल मला जे मुद्दे मांडायचे होते ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या रॅप या फॉर्म सोडून मी दुसऱ्या याच्यात सांगूच नाही शकत. जर मला एखादा मुद्दा एखादी गोष्ट लोकांच्या डोक्यात बसवायची आहे लोकांच्या मनात बसवायची आहे तर मला असं वाटतं की रॅप हा एक परफेक्ट फॉर्म आहे कारण मला असं वाटतं ज्या इंटेन्सिटीने आणि ज्या वेगाने ज्या विद्रोही प्रकारे मी रॅपच्या माध्यमातून त्यांना ते मुद्दे सांगू शकतो आणि पटवून देऊ शकतो ते मी गाण्याच्या माध्यमातून नाही करणार कारण गाण्यातून तेवढा इम्पॅक्ट नाही पडणार जेवढं रॅप माध्यमातून पडेल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आणि रॅप मला गाण्यापेक्षा चांगला येतो तर मी ते चांगल्या प्रकारे सादर सुद्धा करू शकतो त्यामुळे मग मी रॅप हा पर्याय निवडला.